बघा तर आज मी चालली स्कूलला. आज आहे मंडे आणि त्यामुळे आज माझी स्कूल आहे. अरे केस कसा यूज करतात तसं पकडू, असं पकडू. मिरर इथं ऑलरेडी आहे. अरे 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 हां, इथे मिरर ऑलरेडी आहे. सगळं दिसून येते. सो गाईज मग बघितलं चालू आहे का नाही. तर सगळं चालू आहे. आणि चला आता मी स्कूलला चालली आहे. उठली, सकाळी ब्रश केला, पण मला 7 वाजता नाही 6 वाजता उठवलं की जरा फ्रेश वाटतं. 6चा जरा इकडे उठवलं ना झोप झोप झोप. तर आता मी चालली आहे स्कूलला. आणि आज फक्त 3 पिरियड आहेत आणि आज मला मम्मा DIYला घेऊन जाणार आहे. आत्ता नाही, दुपारी घेऊन जाणार स्कूलमधून आल्यावर. सो आता चालली आहे. हे बघा वातावरण. मी रोज वातावरण का म्हणते, वातावरणचंच आता मी बोर झाली आहे. वातावरण मला तसं वाटतं की काही तर चुकायला लागलं आहे माझं वातावरण. बघितलं. सो गाईज आता चला मी स्कूलला जाते. मम्मा इकडे गाडी काढायला लागली बॅग. सो गाईज आता मी स्कूलला जाते. बर्थडे टाटा आल्यावर भेटू आणि मी तुम्हाला दाखवते DIY काय आणले आणि काय नाही. टाटा भेटूया दुपारी नाही संध्याकाळी. सगळेच मम्माचं काम होतं तिथं जाऊन आलो आणि आता माझं कामाला मिळाली आहे कारण की DIY. जसं मी सकाळी म्हणलं तर DIYला दाखवणार, तर घरी जाऊन एकदम सगळं दाखवणार, पण काय काय सिंगल दाखवणार होतं. तर चला काय ते मी तर एक फर्स्ट स्टिकर बुक घेणार आहे. जे असं केलं की स्टिकर, असं केलं की स्टिकर, मग कंपोस्ट, इरेजर, शार्पनर आणि स्केल एवढंच घेणार आहे फक्त. कलर पण येतात थर्ड सेट. असे असे इकडे बघ फक्त कंपोस्ट घेऊन देणार आहे. कंपोस्ट फक्त घ्यायचं असेल तर आप जाऊया, नाही तर टर्न गाडी कारण बाकी सगळं घरामध्ये आहे. हा, जे नाही आहे त्याच्यासाठी एवढंच पैसे घ्याय खर्चायचे. अननेसेसरी पैसे वेस्ट नाही करायचे. जे झालंय ते नाही घ्यायचं, वेगळं घ्यायचं. हे बघ, हे छान वाटतं. हे घे ना अतुल. लय घाण करेल ते, हा लय घाण करेल. मग म्हणून नसलं त्याचे कलर सगळे तसले असतात है ना. कलर हो, हे बघ. पिंक कलर दाखव. पिंक कलर हां हे चालतं. नाही पिंक नाही. हे पण बघायचं, प्राईस पण बघायची. थांब थांब, काढ नकोस, काढ नको, निघालते निघते. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून गाईज. मी सिया. तर मी आता लवकर आली आहे 12:30ला, कारण 12ला आली आहे ना बरोबर. सो गाईज मग आता मी जेवते आणि मग व्हिडिओ कॉल म्हणते, व्लॉग करते, अभ्यास. मग आता मला आलू पराठा खूप म्हणजे खूप आवडतं. तरी मम्माने मला 3 दिले, तरी मी त्यातले 2 ठेवून आली आणि 1 खाल्लाय. मग आता खाते आणि स्टडी करा. तर भेटली नाही तर संध्याकाळी भेटते. बाय. अरे असं लगेच कुठं, भेटूया संध्याकाळी. ये त्याच्या पहिला आपण जाऊया. आहे ते मला खोकला झालाय. कालपासून मला असं मम्मा जी मला टिफिनला देते ते मी अर्ध ठेवते, पण तुला खोकला झाला मग काय खावं नाही वाटत. तर छोटे छोटे गोष्टी ना आपण डॉक्टरकडे जायला नाही लागत, कारण की आपल्याजवळ
आपल्या जवळ आहे आयुर्वेदा. आयुर्वेदा. आयुर्वेदा तर आयुर्वेदा माझ्या तोंडात गुळ तर मला आयुर्वेदा माझ्या तोंडात गुळ आहे आणि त्याच्या पुन्हा तोंडात माझा आणि आता अरे बस तर आयुर्वेद. हा आयुर्वेद आपल्याकडं आहे. तर काय आहे ते आता सांगते. गुळ ववा काय म्हणतात आलं आणि ही तुळशीची पानं आणि इथं पाणी ठेवलंय. मी बनवणार आहे काढा. तर मग जसं आई सांगेल तसं मी बनवणार आहे. एक तांब्याचा अर्धा तांबा. आमच्या घरातल्या सगळ्यांना आता लय दिवस झाला कणकण आली नव्हती कोणाला सुद्धा. तर मध्ये येते तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जात नाही. तर हे आईने बनवायला सुरुवात केली. तर आता खोकला साधा कणकण आली की आपल्याला जायला नाही पाहिजे. तर आता एक तांब्याचा अर्धा काढा. आमच्या घरातल्या सगळ्या माणसांना मी बनवणार आहे. तू काय चपाती बोलायला होता आता मी काय बनवणार. हा गॅस आई एक तांब्या पुरा पाणी ह्याच्यात टाकलंय आणि मग अर्ध पाणी हुसपर्यंत हे शिजणार आहे. हे आता आपल्याला टाकायचं. पुरण टाकायचं. हे थांब. हे टाकले. ह्याला हलवू देते. तर ओवा आलं तुळशीचं पान आणि गुळ पूर्ण टाकले. पण हे एवढं तर कशाला वेस्ट करायचं. ते टाकते आता. खळ उकळी आल्यावर गॅस बारीक करून हे करून घेते आणि मग आणि आई गॅस बारीक करून काढा दाखवते बनलेला. बाय बेस्ट. किती दिवसात ठेवलं. अजून आलं आता घातलं काय की असं अडकून होतं. आज अडकून होतो आणि एवढंच. अरे मी एवढं आकसलं कसं काय घातलं नाही काय नाही पाण्यात नाही काय नाही आकसलं कसं काय. गोळा किती झाले बघ की. लयच गोळा अरे ही फॅशन आहे आताचे असे कपडे. फाटके कपडे गोळा कपडे ती फॅशन आहे. सगळे आता उकळ्या आल्या. आता आई सगळ्यांना देते. आता शूट केलंय नाचायचा तर जेवढी जमली की आता एनर्जी बनली बोलायला. एनर्जी नाही कारण बरं नाही आहे. बरं नाही 2-3 दिवस जेवलं नाही 2-3 दिवस किती दिवसात झालं बा 1-2 दिवसात. ती काय करते डब्बा दिला तर खात नाही अजिबात. डब्यात अजून काय काय असणार ते खाते रोज फक्त बरं नाही त्यामुळे रिटर्न. त्यामुळं म्हटलं आता सियाचं तोंड एकदम विचारलेलं दिसतंय. पहिलं काढा करूया सकाळपर्यंत खडखडीत होत्या खाण्यात आणि दोन वेळा पे म्हणजे सकाळी आणि रात्री. तर आपला उद्यापर्यंत खोकला सुगंध येतो ना माझी सिया आणि विहान आमच्या तिघांची पण तब्येत बिघडली. म्हणजे असं जरा कणकण आले आणि त्यामुळे सिया विहानला मला तिघांचा पण आवाज आमचा चेंज झालाय आणि जरा खोकला पण सुरू. आणि बरोबर सिया एक्झाम मध्ये आजारी पडली. म्हणजे आपण आजारी पडल्या किंवा काय वाटत नाही आपण कसं पण करतो. पण मुलं आजारी पडली की त्यात त्यांना पेपरला पण अभ्यास करायला एनर्जी पाहिजे. असं का उद्या कम्प्युटरचा पेपर त्याचा अभ्यास करायचा आहे. तिला म्हटलं कधीपासून मला शूट चालू आहे म्हटलं तू झोप. कारण 2 तास झोपली तर तुला संध्याकाळी फ्रेश तुला अभ्यास करायला छान वाटेल. ते झोपली नाही. आता मला जबरदस्ती घेऊन जायला लागली. आता वाजले 3:30. आत्ता शूट झाला माझा. आणि 2-3 दिवस झाला गाणी नाही येते त्यासाठीच की माझा आवाज बसलाय आणि माझा गळा खूप दुखतोय. म्हणजे असं कफ झालेत मे बी. त्या कफमुळे मला ना खूप त्रास व्हायला लागला. खोकला आणि व्यवस्थित ना ताप नाहीये पण गळ्यात कफमुळे खोकला येतोय आणि कणकण आली. डाऊन. हा
पण शूट जे इम्पॉर्टंट आहे ते करावंच लागते. तिथं काय आपल्याला एस्केप नाही आहे. त्यामुळे ब्लॉगला तेवढा आराम दिला आहे. तरी काल ब्लॉग पोस्ट केला, आज सकाळी मी नाही केला ब्लॉग. म्हटलं आज जरा आराम घेऊया ब्लॉगला. तर इकडे काढा बनवायचं चालू आहे. तो आता जास्त बनवून झाला ठेवला की संध्याकाळपर्यंत पुरतो थोडा थोडा. 6 वाजता थोडा एक गिलास द्यायचा, छोटे गिलासला. हे काढा केलाय ना, आम्ही काय करते औषध आणायला जात नाही अजिबात खोकल्याचं. सिया खोकल्याचं औषध आपल्याला आणायचं जायचं लागतच नाही हा. तर तुळशी पानं, ओवा, गूळ आणि अद्रक हे चांगलं असं एक तांब्यातला तर अर्धा तांब्या करायचा. आणि छोट्या गिलास आपण चहा अशी पितोय ना गिलासमध्ये काचाच्या, त्या गिलासला अर्धा अर्धा गिलास सगळ्याला द्यायचा. खोकला पळून जातोय. तर माझं कायमच असतं हे काढा. काय करणार आता लहान बाळ पितात काय? लहान बाळ पितात. जेवायचं जेवायचं.